म्हणजे विरोधात फक्त मीडिया बोलते म्हणून त्यांच्यावरती कारवाई होते, लोक बोलतात म्हणून नाही का? आमच्यासारखे राजकारणी बोलले तरी सगळ्यात पहिले ईडीची नोटीस घरी येते. म्हणजे आम्ही आता जेवढे मिळू ना तेवढं आता मलाही सांगायचं रमेश भाई, आता पुढच्या इलेक्शनच्या आधी माझी काही खरी दिसत नाही बरं. मला आधीच ईडीच्या नोटीसी येऊन गेल्या. म्हणजे माझ्या घरात तर फक्त माझे लहान मुलं सुटले, बाकी मला ईडीची नोटीस, माझ्या वडिलांना ईडीची नोटीस, माझ्या बहिणीला ईडीची नोटीस, माझ्या बहिणीला ईडीची नोटीस, माझं अख्खं खानदान ईडीच्या नोटीस आहे. म्हणजे तुम्ही इकडे बोलले की आम्हाला तिकडे ईडीची नोटीस येते. आता एक ठरलेलं आहे बरं. आता 2 दिवस आधी रोहित दादा पवारांना ईडीची नोटीस आहे की नाही? मला एक तरी उदाहरण सांगा की सत्ताधारी पक्षातल्या एका तरी व्यक्तीला आली ईडीची नोटीस. म्हणजे आपणच ते सगळे धुतल्या तांदळाचे वॉशिंग मशीन आहे त्यांच्याकडे. आपल्या महिलांना आता कसं फास्ट पाहिजे असते, कपडे धुणं जीवावर येते, त्याच्यामुळे टाक वॉशिंग मशीन मध्ये लगेच कपडा स्वच्छ होऊन बाहेर पडतात. तशी वॉशिंग मशीन भारतीय जनता पार्टीकडे आहे. इकडनं तिकडे गेले की झाले स्वच्छ. आणि आपल्याकडे कुणी आलं की ईडीची नोटीस. आता रमेश भाईने जर तिकीट मागितलं, तुम्हाला उभं राहायचं असेल ना, तर तुम्हाला ईडीच्या चौकशीची तयारी करून ठेवावी लागेल. कारण येणार म्हणजे येणार. तुम्ही काय केलं असेल की नाही केलं असेल, पण ईडीच्या नोटीस येणार. तुम्हाला नाही कसं म्हणणार, नाही तर मग त्यांच्याकडे जा. आता तुम्ही भाषणात सांगितलं तसं 70,000 कोटी रुपयांचा 2 दिवस आधी घोषणा केली जाते. आपल्या पंतप्रधान मोदी साहेब घोषणा करतात भाषणामध्ये, छोडूंगा नहीं, 75,000 करोड़ का घोटाला तुमको जवाब देना पडेगा. 2 दिवसात आपले सगळे तिकडे. हे कौतुकच वाटतं मला. जवाब देना पडेगा बरोबर आहे, पण 2 दिवसात हे इकडचे तिकडे. आणि आता कोणी बोलतोय का? गेलं कुठे? वॉशिंग मशीन. बरं मग एक तर जाहीर तरी करावं की आमच्याकडे आल्यावर ते स्वच्छ होतात, किंवा मग आमच्याकडे नाही असताना त्यांनी जे आरोप केलेले ते तरी खोटे. काहीतरी एक तर बोललं पाहिजे तिने. एकदा आरोप तुम्ही खोटे केले हे तुम्ही मान्य करा, नाहीतर मग ते आरोप करताना तुमच्याकडे आल्यावर आम्ही शुद्ध झालो हे तरी मान्य करा. दोघांपेक्षा एक काहीतरी असलं पाहिजे. नाहीतर तुम्ही काय म्हणता, पहिले धोरण काय होता? भ्रष्टाचार मिटाऊंगा, काला धन वापस लाऊंगा. किती घोषणा केली हो. ना काला धन आला नाही, ना काळा पैसा आला नाही, ना भ्रष्टाचार मिटला. उलट भ्रष्टाचारी सगळे दुसऱ्या पक्षामधून त्यांच्याकडे गेले की नाही? म्हणजे वॉशिंग मशीनचा चांगला उपयोग ते लोक करतायत. मग आता तुम्ही वॉशिंग मशीन नाही वापरायची, ते कपडे धुवायला फोडणार ना, काय म्हणतात तुमच्याकडे ते धोपटणं, ते धोपटण्याचा वापर करायचा. ते आले की म्हणा तुम्ही वॉशिंग मशीनचा वापर करता, पण आम्ही महिला सक्षम आहे, आम्ही असं धोपटून आता तुम्हाला येत्या इलेक्शन मध्ये त्या धोपटण्याने आला की दे दनादन करायचं आपल्याला. हे भ्रष्ट जुमला पार्टीचं सरकार आपल्याला घालवायचं आहे. आतापासून इथून निर्धार करून जायचं आणि आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं. आणि पवार साहेब काय घाबरत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.